राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट पसरली आहे आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये सुद्धा उन्हाची तीव्रता वाढली आहे। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या पुढे कमाल तापमान पोहोचलंय। 2 दिवसांपासून 41.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे। हे यंदाच्या हंगामातलं सर्वात उच्चांकी तापमान असून उकाड्यामुळे नाशिककर हैराण झाले आहेत। तर सातारा जिल्हा सुद्धा अक्षरशः उन्हानं होरपळून निघतोय। मान खटावच्या तापमानाचा पारा तब्बल 43 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। विशेषतः मान खटाव तालुक्यामध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय आणि नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। मी सध्या साताऱ्यातील पुसेगाव या भागामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा बसत असल्यामुळे नागरिक हे रस्त्यावर बाहेर फिरताना दिसत नाहीत। मोठ्या प्रमाणावर हा प्रमुख चौक मानला जातो आणि या ठिकाणी तुरळक प्रमाणात या ठिकाणी नागरिक आणि गाड्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते। सध्या मान खटावचं तापमान हे 43 अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलं आहे। मान खटावमध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्रतेच्या उन्हाच्या झळा देखील बसत आहेत। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं तापमान देखील 34.5 वर जाऊन पोहोचलं आहे। सातारा शहराचं तापमान हे 41.5 वर जाऊन पोहोचलं आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये अनेक उष्माघाताचे पेशंट हे दवाखान्यामध्ये जात आहेत अशी माहिती देखील समोर आली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क देखील झाला आहे। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन देखील यावेळी नागरिकांना करण्यात आलं आहे। जर पाहायला गेलं तर दुपारच्या वेळेत शहरामध्ये रस्त्यावर हे रस्ते ओसाड पडल्याचं चित्र पाहायला मिळते। दुसरीकडे थंड पेय, उसाचे रस, फळाचे ज्यूस आणि आईस्क्रीमच्या दुकानावर मोठी गर्दी वाढताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या मते ज्येष्ठ नागरिकांनी हे उन्हाच्या वेळी बाहेर पडू नये अशी देखील खबरदारी घेण्याचं सांगितलं आहे। एकूणच साताऱ्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना नाहक त्रास देखील सहन करावा लागत आहे आणि खटावचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। सध्या खटावचं तापमान हे 43 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं आहे। त्यामुळं मोठ्या उन्हाच्या झळा या दुष्काळी भागातील पट्ट्याला होताना पाहायला मिळतात। त्यामुळं अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत हे आटल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। तर वर्ध्यामध्ये उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत। वर्ध्याच्या तापमानानं उच्चांक गाठत 46.4 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची पातळी गाठली आहे। एप्रिलच्या अखेर पारा 46 अंशांच्या पार गेलाय। गेल्या 7 वर्षात झालेली झाडांची कत्तल आणि वाढतं सिमेंटीकरण या बाबी या तापमान वाढीला कारणीभूत ठरत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। सततच्या वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झालेत। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमान 44 अंशांच्या वर पोहोचलंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा कृषी क्षेत्राला मोठा फटका बसतोय। वाढत्या तापमानामुळे मका पिकाच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कडक उन्हाळा सुरू झालाय आणि मका कापणीचा वेळ सुरू झालाय, तरी आम्हाला उष्णतेमुळे काम करायला थोडंसं अडचणच जात आहे। आणि त्यात असं आहे की कामाला येणारे मजूर पण येत नाहीत, कारण की उष्णता खूप जास्त वाढली आहे। उत्पादनावर परिणाम होतो आणि काही प्रमाणात आपलं नुकसानही सहन करावं लागेल। तर धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे। आजही 45.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तापमान वाढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दुपारच्या वेळी प्रमुख रस्ते ओस पडू लागलेत। उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध गोष्टींचा आधार घेत आहेत। नागरिकांनी वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। तर उष्माघाताची लक्षणं जाणवल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। त्यामुळे धुळ्यामध्ये देखील तापमानाने आता 45 अंशांचा पारा पुन्हा एकदा ओलांडलेला आहे आणि त्यामुळे विदर्भातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या तापमानाचे नवनवे रेकॉर्ड यंदाच्या एप्रिल महिन्यातच नोंदवले जात आहेत। त्यामुळे एप्रिल महिन्यातच ही अवस्था असेल तर मे महिन्यामध्ये काय चित्र असेल या कल्पनेने देखील अनेकांची लाहीलाही होताना दिसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
Thank you.